हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आज 27 जानेवारी 2023. काल 26 जानेवारीमुळे क्लास होऊ शकला नाही. आज आपण 26 आणि 27 दोन्ही दिवसांचे करंट अफेअर्स बघू. काही खूप महत्त्वाच्या बातम्या आज आपल्याकडे आहे. जसं ब्राझीलमध्ये एका एरियामध्ये मेडिकल इमर्जन्सी लागू झाली आहे. ही का झाली, याच्या मागचे कारणं काय, ब्राझीलमध्ये असं काय घडत आहे की ज्याच्यामुळे मेडिकल इमर्जन्सी लागू करावी लागली, या विषयावर आपण आज एक नजर टाकू. सोन्याचा याच्याशी काय संबंध आहे ते पण बघू. एवढंच नाही तर सरकारने वॅक्सिनेशनसाठी अजून एक ॲप लॉन्च केलं आहे. कोविन आठवतं ना, वॅक्सिनेशनच्या वेळेस आपण सगळ्यांनी वापरलं होतं, तसंच एक नवीन ॲप आलं आहे. पण हे कोणत्या वॅक्सिनेशन्सशी रिलेटेड आहे हे पण आपण बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पद्म अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली. म्हणजे पद्म अवॉर्ड्स ज्यांना मिळणार आहे या व्यक्तींच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हे कोण लोक आहेत, काय काय यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करू. लेट अस स्टार्ट विथ द लेक्चर ऑफ 27 जानेवारी 2023. तर सगळ्यात पहिला मुद्दा कव्हर करण्यासाठी आपल्याला जावं लागेल साऊथ अमेरिकामध्ये. साऊथ अमेरिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचे इन द सेन्स एरिया वाईज सगळ्यात मोठ्या कंट्रीज ज्या आहे, फुटबॉलमुळे तर आपण या दोन्ही कंट्रीजला ओळखतोच. कोणत्या दोन कंट्रीज आहे तर या कंट्रीज आहे ब्राझील आणि अर्जेंटिना. सगळ्यात जास्त एरिया कव्हर करणाऱ्या कंट्रीज आहे साऊथ अमेरिकेच्या. या दोन कंट्रीजमध्ये मागच्या काही वर्ष झाले संबंध जरा व्यवस्थित नव्हते. पण ब्राझीलमध्ये आता नवीन प्रेसिडेंट आले. ब्राझीलचे जे नवीन प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे लुला डा सिल्वा. आता हे लुला डा सिल्वा जे आहे यांनी आयर बोल्सोनारोला रिप्लेस केलं. आयर बोल्सोनारो जेव्हा प्रेसिडेंट होते ब्राझीलचे तेव्हा अर्जेंटिनासोबत त्यांचे व्यवस्थित काही संबंध नव्हते. पण लुला डा सिल्वा आल्यानंतर त्यांनी अर्जेंटिनासोबत संबंध जरा घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता किती घट्ट संबंध करण्याचा प्रयत्न केला पहा. आता काय होणार आहे तर ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये चर्चा चालू आहे की एक कॉमन करन्सी डेव्हलप करायची. एक नवीनच आणि कॉमन करन्सी डेव्हलप करण्याचा या दोन कंट्रीजचा विचार चालला आहे. विचार करा, आपल्याला कॉमन करन्सीचा विषय म्हटलं की अशी कुठला रिजन तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यात कॉमन करन्सी येते? एकच माहिती आहे आपल्याला, युरोपियन युनियन आहे ना. की युरोपियन युनियनमध्ये बऱ्याचशा कंट्रीज आहे, सगळ्यांनी युरो ही करन्सी स्वीकारलेली आहे. पण आता अर्जेंटिना आणि ब्राझील हे दुसरं असं युनियन बनण्याचा प्रयत्न करत आहे की जिथे कॉमन करन्सी राहील. आता हे प्लान तर करत आहे, याचं नाव पण यांनी विचार करून ठेवला आहे. याचं नाव असणार आहे सूर. आता सूर म्हणतात, सर म्हणतात, हे पाहावं लागणार आहे. पण याचं SUR असं स्पेलिंग आहे, ठीक आहे ना. कशासाठी करणार आहे हे, जेणेकरून यांच्या दोन कंट्रीजची सध्याच्या ट्रेडमध्ये, एक तर पहा कशा या दोन कंट्रीज शेजारी आहे, ट्रेड यांच्यामध्ये बराच मोठा आहे. पण आणि ब्राझीलचा सगळ्यात मोठा ट्रेड पार्टनर जो आहे तो अर्जेंटिना आहे. आणि त्याच्याचमुळे लुला डा सिल्वा यांनी जेव्हा प्रेसिडेंट पदाची शपथ घेतली तेव्हा ते पहिल्यांदा अर्जेंटिनाला गेले होते. सगळ्यात मोठा ट्रेड पार्टनर आहे. मग इतक्या मोठ्या ट्रेड पार्टनर सोबत आपल्याला समजा जर कॉमन करन्सी असली तर किती चांगलं होईल असा यांचा विचार होता की एकच कॉमन करन्सी ठेवू आपण. पण प्रॉब्लेम बराचसा आहे या दोन गोष्टींमध्ये. काय आहे, ब्राझील जे आहे ना ही मोठी इकॉनॉमी आहे. यांच्या $300 बिलियन यांचे फॉरेक्स रिझर्व्ह आहे. पण अर्जेंटिना जर बघितलं आपण अर्जेंटिना जर बघितलं तर यांची हालत खराब आहे. म्हणजे यांच्याकडे असं आहे की फॉरेक्स रिझर्व्ह तर काही नाही आहे. आणि अर्जेंटिना जे काही सध्या जगत आहे म्हणजे सध्या जे त्यांचा देश चालत आहे हा IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं मिळालेल्या पैशावरच चालत आहे. ब्राझील जे आहे हा म्हणजे दुसऱ्या कंट्रीजला फंडिंग करतो, इतका पैसा ब्राझील जवळ आहे. ब्राझीलमध्ये इन्फ्लेशन 6% आहे, फक्त 6%. अर्जेंटिनामध्ये इन्फ्लेशन किती आहे माहिती आहे? 95%. आता अशा वेळेस या दोन कंट्री एक करन्सीवर कसं काम करणार आहे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. पण बघावं लागेल, वेळच आपल्याला याचं उत्तर देईल की हे दोन कंट्रीज कसं करतील. हे अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता जर तुम्ही इतकेच जवळचे आहे, या दोन कंट्रीज जर इतक्याच जवळचे आहे तर मग यांनी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अजून का नाही केलं आहे, हा पण एक प्रश्न याच्यावर खरंच पडतो. जर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असलं तर यांना वेगळी करन्सीची गरजच नाही. शिवाय एक सिस्टीम अशी डेव्हलप करू शकतात हे की ज्याच्यामुळे करन्सी वेगळी डेव्हलप करण्याची गरज नाही आहे, तर एक सिस्टीम अशी डेव्हलप होईल की ज्याच्यात तुम्ही
आपापल्या करन्सीमध्येच व्यवहार करू शकाल. जसं ब्राझीलची जी करन्सी ती रियाल आहे आणि अर्जेंटिनाची जी करन्सी आहे ती आहे पेसो. तर यांच्यामध्ये जर व्यवहार झाला तर जास्ती महत्त्वाचं राहील. तर ही एक महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या दोन कंट्रीज एक कॉमन करन्सी डेव्हलप करण्याचा विचार करत आहे. तर नाव लक्षात ठेवा, ब्राझील आणि अर्जेंटिना दोन्ही साऊथ अमेरिकन कंट्रीज आहे. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट विषयावर. काही महत्त्वाचे इथे पॉईंट्स पण आहेत. जसं ब्राझीलचे प्रेसिडेंटचं नाव मी तुम्हाला आधीच सांगितलं, लुला दा सिल्वा. कॅपिटल ब्राझिलिया अँड करन्सी आहे रियाल. अर्जेंटिनाचे जे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे अल्बर्टो फर्नांडेस. कॅपिटल आहे बॉनो आयर्स आणि करन्सी आहे पेसो. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे काही मुद्दे. चलायचं आपण नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. चलो, नेक्स्ट पॉईंटवर जरी आपण गेलो तरी आपण ब्राझीलमध्येच राहणार आहे सध्या. जसं तुम्हाला आत्ताच दाखवलं मी मागच्या मॅपमध्ये ब्राझील कुठे आहे. तर हा ब्राझील आहे येलो कलरचा. आता या मॅपमध्ये पहा, इथे तुम्हाला हा ब्राझील दिसतोय. या ब्राझीलचा एक पार्ट आहे ज्याचं नाव आहे यानोमामी. यानोमामी. आता हा यानोमामी जो आहे ना, हा ब्राझीलचे ॲमेझॉन फॉरेस्ट, रेन फॉरेस्ट जे आहे त्याच्यातला एक टेरिटरी आहे, त्याच्यातला एक भाग आहे आणि खूप मोठा भाग आहे. हा जो मोठा भाग आहे या मोठ्या यानोमामी या एरियाला, या टेरिटरीमध्ये ब्राझीलच्या सरकारने मेडिकल इमर्जन्सी घोषित केली आहे आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यानोमामी नावाच्या टेरिटरीमध्ये ब्राझीलनी मेडिकल इमर्जन्सी घोषित केली. आता याचं पूर्ण हिस्ट्री आपण समजून घेऊ, विषय काय आहे बघा. यानोमामी हा जो एरिया आहे इथे इंडिजिनियस लोक राहतात. इंडिजिनियस लोक म्हणजे आदिवासी म्हणा, तिथले लोक जे पहिलेपासून तिथेच राहत आहे. हे यांचं मेजर जे तिथलं जगणं आहे, जंगलात राहणारे लोक आहे, हंटिंग करतात, फिशिंग करतात आणि याच्याच भरोशावर ते आपली तिथे जगतात. आता हा ॲमेझॉन रेन फॉरेस्टचा एरिया, इथे बरेचसे गोल्ड मायनर्स आधी आले. 1980ची गोष्ट आहे. 1980मध्ये गोल्ड मायनिंग करायला लोक तिथे आले. पहिले जेव्हा आले तेव्हा ब्राझीलच्या सरकारने त्यांना तिथून हाकलून लावलं, ते पळून गेले. पण असं म्हटलं जातं की आयर बोल्सोनारोची सरकार आल्यानंतर, म्हणजे लुला डा सिल्वाची सध्या सरकार आहे, यांच्या आधीचे जे प्रेसिडेंट आयर बोल्सोनारोच्या सरकारच्या वेळेस मायनर्सनी पुन्हा एंट्री केली आणि एंट्रीच नाही केली तर हे तिथे टिकून राहिले. यांना सरकारने बाहेर काढलं नाही किंवा सरकारला यांना बाहेर काढण्यात यश नाही आलं असं समजू शकतो. आता अशा वेळेस काय झालं की त्या एरियामध्ये जे आदिवासी लोक राहायचे यांना दूर करून हे इल्लीगल मायनिंग करायला लागले सोन्याची. सोन्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी आता सोन्याचं जेव्हा मायनिंग करायचे तेव्हा गड्डे व्हायचे, पिट्स बनायचे, पॉटहोल व्हायचे, माइन्स व्हायच्या, त्याच्यामध्ये पाणी साचायचं. पाणी साचलं की तिथे मलेरिया वगैरे सारखे आजार तिथे पसरायला लागले. इतकंच नाही तर याच्या प्युरिफिकेशनसाठी ते मर्क्युरी वापरायला लागले, पारा ज्याला आपण म्हणतो. तर मर्क्युरी आता पाण्यामध्ये मिक्स व्हायला लागलं. तर ॲमेझॉन नदीसारख्या नदीमध्ये जर मर्क्युरी मिक्स झालं तर पाणी किती दूषित होईल आणि तिथलं पाणी दूषित व्हायला लागलं आणि याच्यामुळे तिथल्या लोकांची हेल्थ खूपच बिघडायला लागली. तर तिथे माल न्यूट्रिशन म्हणजे लहान मुलांची तब्येत तर खूपच भयंकर बिघडली आहे. जे 10 मुलांपैकी 5 लहान मुलांची तब्येत सध्या अगदी वाईट आहे. माल नरिश्ड हे सगळे मुलं आहेत. तर हा सगळा विषय आहे. तर नवीन रिपोर्ट्स आल्या की लहान मुलं जे आहे दे आर डाईंग ऑफ माल न्यूट्रिशन अँड अदर डिसीजेस. तर माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. कुपोषणमुळे ते मरायला लागले आणि डेथ होते आहे त्यांची आणि मलेरियासारखे आजार खूप भयंकर प्रमाणात पसरले आहे. आणि त्याच्यामुळे या एरियाची हेल्थ रिस्टोअर करण्यासाठी ब्राझीलनी मेडिकल इमर्जन्सी कुठल्या टेरिटरीमध्ये, यानोमामी या टेरिटरीमध्ये लागू केली आहे. तर जर तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न आला की ब्राझीलच्या कुठल्या टेरिटरीमध्ये मेडिकल इमर्जन्सी लागू करण्यात आली तर लक्षात ठेवा टेरिटरीचं नाव आहे यानोमामी. ठीक, क्लिअर. हा विषय एकदम क्लिअर झाला असेल. चलायचं आता नेक्स्ट पॉईंटवर. चलो, आज जरा इंटरनॅशनल मुद्दे जास्त आहेत. आता आपण जाणार आहे डायरेक्ट, म्हणजे आता आपण साऊथ अमेरिकेत होतो, आता आपण सरळ जाणार आहे पृथ्वीच्या बाहेर स्पेसमध्ये. स्पेसचा विषय काय आहे? ज्यूस. कायचं ज्यूस नाही आहे, ज्यूस नावाचा मिशन लॉन्च केला आहे. कोणी? युरोपियन युनियननी, मी UK म्हणणार होतो, युरोपियन युनियननी लॉन्च केला आहे.
तर युरोपियन युनियन जे आहे याच्यात येणारे सगळे देश यांनी मिळून एक स्पेस मिशन लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे ज्यूस. या ज्यूसचा फुल फॉर्म विचारण्याचे चान्सेस खूप आहे, तर फुल फॉर्म लक्षात ठेवा. याचा फुल फॉर्म आहे ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर. ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर हा जो आहे हा याचा फुल फॉर्म आहे. आता हा विषय काय आहे ते पण समजून घेऊ. ज्यूस आयसी मून्स एक्सप्लोरर हे एप्रिल 2023 मध्ये लॉन्च करायचं युरोपियन युनियनने ठरवलं. बेसिकली हा एक स्पेस मिशन आहे ज्याच्यात एक स्पेसक्राफ्ट राहणार आहे, वर काहीतरी अजून पेलोड असेल, हे घेऊन तो हा स्पेसक्राफ्ट निघेल है ना. याला उडवणारं जे रॉकेट असणार आहे त्याचं नाव आहे एरियन 5 आणि हे जे लॉन्च होणार आहे हे लॉन्च होणार आहे फ्रेंच गयानावरनं. आता फ्रेंच गयाना कुठे आहे हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर पहा, फ्रेंच गयाना हे साऊथ अमेरिकेत आहे. इथे ग्रीन कलरमध्ये इथे जो तुम्हाला डॉट दिसत असेल ना, हा फ्रेंच गयाना आहे. ठीक आहे, एक मिनिट मी तुम्हाला जरा, हा ग्रीन कलरचा इथे जो डॉट दिसतोय तुम्हाला हा फ्रेंच गयाना आहे, हा पार्ट ग्रीन कलरमध्ये. आता हा तर युरोप पासून खूप दूर आहे, हा साऊथ अमेरिकेत आहे. हो, पण ही एक फ्रान्सची कॉलनी आहे, म्हणजे फ्रान्सची कॉलनी नाही आहे सध्या, फ्रान्सचाच कब्जा आहे त्या एरियावर, तर त्याला फ्रेंच गयाना असं म्हणतात. गयानाचा फ्रान्सनी काबीज केलेला पार्ट. ॲक्च्युली युरोप इकडे आला, बरोबर आहे. हे फ्रान्स जर्मनी या दोन कंट्रीज आहे. फ्रान्स आणि जर्मनी याच दोन कंट्री का दाखवल्या, कारण जर्मनीने हे डेव्हलप केलं आहे स्पेसक्राफ्ट आणि याला फ्रान्सनी टेस्ट केला आहे. तो इट इज डेव्हलप्ड बाय जर्मनी अँड टेस्टेड बाय फ्रान्स. तर जर्मनी आणि फ्रान्स याच्यात मेजर भूमिकामध्ये आहे. तर या दोन कंट्रीज पासून इतक्या दूर हे फ्रेंच गयाना आहे, तर या इथून फ्रेंच गयानावरनं हे लॉन्च होणार आहे. आता इथून लॉन्च होईल आणि नंतर जाणार कुठे, तर नावातनंच जसं माहिती पडतं ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर, तर ज्युपिटरकडे हे जाणार आहे. मग ज्युपिटरवर जाईल का, नाही, तर ज्युपिटरचे जे सगळ्यात मोठे चंद्र आहेत, सगळ्यात मोठे चंद्र जे आहेत त्याचे जसे पहिले चार सगळ्यात मोठे जे म्हणतो आपण त्यांना म्हणतात लो, त्याच्यानंतर गॅनिमेड आहे, युरोपा आहे आणि कॅलिस्टो आहे. तर या चार चंद्रांवर नाही जाणार आहे, या चंद्रांच्या भोवती फिरणार आहे आणि या चंद्रांची माहिती घेणार आहे की त्यांच्या सरफेसच्या खाली किती पाणी आहे. असं म्हटलं जातं की तिथे खूप बरंच पाणी असू शकतं बा, आपल्याकडे असलेल्या समुद्रांपेक्षा जास्त पाणी असू शकतं. आणि तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला ज्यूस हा मिशन जाणार आहे. ज्यूस हा मिशन कोण पाठवणार आहे, युरोपियन युनियन. कुठल्या तीन मून्सचा स्टडी करण्यासाठी पाठवणार आहे, गॅनिमेड, युरोपा आणि कॅलिस्टो. फ्रेंच गयानावरनं लॉन्च होणार आहे. एरियन 5 याचं हे नाव आहे, म्हणजे जे रॉकेट त्याला घेऊन जाणार आहे त्याचं नाव आहे एरियन 5. आणि पहिलं हे स्पेसक्राफ्ट मिशन आहे जे अर्थकडून गॅनिमेडला चाललं आहे, म्हणजे ज्युपिटरच्या एका चंद्रापर्यंत चाललं आहे. ठीक आहे, याचा फुल फॉर्म तुम्हाला लिहून दिला आहे, पण याला तिथे पोहोचायला 8 वर्ष लागणार आहे. तर आता एप्रिल 2023 मध्ये ते इथनं निघेल आणि मग फिरत राहील 8 वर्षानंतर ज्युपिटरच्या जवळ जाईल ते, आणि तेव्हा मग तो ज्युपिटरला चक्कर मारणं सुरू करेल. तर ही खूप मोठी जर्नी सुरू होत आहे नवीन स्पेसमध्ये, तर याच्यावर आपण लक्ष ठेवूच. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. चलो, नेक्स्ट पॉईंट पण स्पेसशीच रिलेटेड आहे. आज पहिले इंटरनॅशनल आणि स्पेसवाले मुद्दे निपटवून घेऊ असा विचार केला होता मी. तर स्पेस म्हटलं की नासाचं नाव येणार नाही असं तर होणारच नाही आहे. तर नासाने आता काय केलं, तर नासा टू टेस्ट न्यूक्लिअर पॉवर्ड स्पेसक्राफ्ट बाय 2027. हे वेगळ्या लेवलला खेळत आहे नासावाले. यांचं काय म्हणणं आहे आता की आम्ही न्यूक्लिअर पॉवर्ड स्पेसक्राफ्ट 2027 मध्ये बनवून तयार करू. 2027 म्हणजे पुढच्या 4 वर्षात न्यूक्लिअर पॉवर्ड एअरक्राफ्ट राहतील. तर हा विषय काय, न्यूक्लिअर पॉवर्ड एअरक्राफ्ट नाही, सॉरी, स्पेसक्राफ्ट आहे. आता कुठल्याही स्पेसक्राफ्टला जमिनीपासून तिथे जातपर्यंत, म्हणजे जिथे जायचं, आता जसे ते ज्यूसला ज्युपिटरपर्यंत जायचं आहे, तर इथे जाण्यासाठी आपलं साधं पेट्रोल डिझेल तर वापरत नाही आहे ना, इथे केमिकलवाले फ्युएल्स असतात. पण हे केमिकलवाल्या फ्युएलपेक्षा आता हा विचार करत आहे की युरॅनियम सारखं न्यूक्लिअर पॉवर्ड आपण इंजिन्स बनवू की ज्याला जी पॉवर मिळेल ती न्यूक्लिअर फिशनमुळे मिळू शकते. आणि या न्यूक्लिअर फिशनमुळे जर पॉवर मिळाली तर स्पेसक्राफ्टची स्पीड खूप वाढेल.
दुसरी गोष्ट, कमी फ्युएलमध्ये काम होईल, म्हणजे इंजिन्स कदाचित फ्युएलची क्वांटिटी कमी लागेल आपल्याला, आणि फ्युएलची क्वांटिटी कमी लागल्यामुळे काय होईल की स्पेसक्राफ्टचं वेटही कमी होईल. तर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने न्यूक्लिअर पॉवर्ड स्पेसक्राफ्ट बनवण्याचा प्लान 2027 पर्यंत नासा करत आहे. ठीक आहे. तर नासा याच्यासाठी कोणाची तरी मदत घेत आहे. कोणाची मदत घेत आहे? डार्पाची मदत घेत आहे. आता हे डार्पा काय आहे? डार्पा म्हणजे अमेरिकेचीच एक एजन्सी आहे ज्याचं नाव आहे डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी. डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी मिलिटरी एजन्सी आहे अमेरिकेचीच. त्याच्यासोबत नासा याच्यावर काम करणार आहे. याच्यामुळे काय होईल, एक तर तुम्ही म्हणजे रॉकेट हे जास्ती फास्ट ट्रॅव्हल करू शकेल, ट्रान्झिटचा टाईम रिड्यूस होऊन जाईल, आणि बाकीचे पण काही महत्त्वाचे बेनिफिट्स राहील. आणि जर हे सक्सेसफुल झालं 2027 पर्यंत, तर कदाचित मॅन्ड मिशन जे नासा प्लॅन करत आहे 2030 मध्ये, याच्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे माणसं सुद्धा मार्सवर 2030 पर्यंत पाठवण्याचा प्लान नासा याच मुद्द्यावर करण्याचा विचार करते. ठीक आहे. तर पहिले 4 मुद्दे क्लिअर झाले आहे. 2 मुद्दे, पहिला होता ब्राझील अर्जेंटिनाचा, दुसरा होता ब्राझीलचा, आणि हे 2 मुद्दे आत्ता जे आपण पाहिले स्पेस रिलेटेड होते. चलायचं नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट, एकदम यंग अँड डायनामिक लीडरचा तुम्हाला इथे फोटो दिसतोय. हे आहे आम आदमी पार्टीचे राज्यसभाचे मेंबर राघव चड्ढा. यांच्या नावावर भारतात एक रेकॉर्ड आहे. हे सगळ्यात कमी वयात राज्यसभामध्ये पोहोचणारे व्यक्ती आहेत. 33व्या वर्षी यांना राज्यसभेसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. तुम्ही यांना बऱ्याचशा न्यूज चॅनल्सवर आम आदमी पार्टीचं म्हणणं किंवा त्यांना काय म्हणायचं आहे हे बोलताना ऐकलं असेल. तर राघव चड्ढा यांना एक महत्त्वाचा अवॉर्ड मिळालेला आहे. अवॉर्डचं नाव आहे इंडिया UK आउटस्टँडिंग अचिव्हर्स ऑनर. काय नाव आहे? इंडिया UK आउटस्टँडिंग अचिव्हर्स ऑनर. हा जो ऑनर आहे हा UK मध्ये शिकलेल्या इंडियन्सला देण्यात येतो, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. तर राघव चड्ढांना का मिळालं? कारण राघव चड्ढांनी, म्हणजे अशा लोकांना दिलं जातं हु हॅव स्टडीड इन UK, अशा लोकांना दिलं जातं. राघव चड्ढांना का मिळालं? कारण राघव चड्ढा हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेले आहे, LSE मध्ये शिकलेले आहे. नंतर त्यांनी एक बुटीक वेल्थ मॅनेजमेंट फर्म लंडनमध्ये सुरू केली होती. म्हणजे स्वतःची एक मोठी फर्म होती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिकलेले आहे. साधा सुद्धा माणूस नाही आहे, म्हणूनच 33व्या वर्षी राज्यसभेत आहे. 33 वर्षाचे असताना राज्यसभेत आले. पण हे सगळं सोडलं आणि यांनी आम आदमी पार्टी जॉईन केली. जेव्हा आम आदमी पार्टीचं फाउंडेशन झालं, म्हणजे जेव्हा बनली, तेव्हा हे आम आदमी पार्टीचे फाउंडिंग मेंबर होते. ठीक आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन पहिली जी एक मूवमेंट होती, ज्यांनी अण्णा आंदोलन ज्याला आपण म्हणतो ते सगळं लीड केलं, आणि नंतर याचं कन्व्हर्शन झालं आम आदमी पार्टीमध्ये. तर आम आदमी पार्टी जेव्हा बनली तेव्हा राघव चड्ढा याचे फाउंडिंग मेंबर होते, आणि 33व्या वर्षी राज्यसभेसाठी नॉमिनेट होणारे हे यंगेस्ट पार्लमेंटेरियन ठरले. यांना गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ही जी एक वेगळी कॅटेगरी आहे अवॉर्डची, त्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळाला आहे. नाव काय अवॉर्डचं? इंडिया UK आउटस्टँडिंग अचिव्हर्स ऑनर. हा पहिलाच अवॉर्ड नाही आहे. यावर्षी राघव चड्ढाला मिळालेला हा दुसरा अवॉर्ड आहे. यांना पहिला जो अवॉर्ड मिळाला होता तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडनं मिळालेला अवॉर्ड आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडनं. आणि त्या अवॉर्डचं नाव होतं यंग ग्लोबल लीडर अवॉर्ड. यंग ग्लोबल लीडर हा अवॉर्ड सुद्धा राघव चड्ढाला मिळालेला आहे याच वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडनं. आणि आता हा इंडिया UK आउटस्टँडिंग अचिव्हर्स ऑनर पण मिळालेला आहे. तर नाव लक्षात ठेवा, अवॉर्डचे नाव लक्षात ठेवा. राघव चड्ढाची ओळख आता तुम्हाला झालेलीच आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट हा जो मुद्दा आहे तो आहे, मी म्हटलं होतं एक स्टेट बँक आहे ज्याचं नाव आहे स्टेट बँक ऑफ मॉरिशस, त्याच्याशी रिलेटेड एक मुद्दा आहे. हा काय मुद्दा आहे आपण जरा इथे बघणार आहे, आणि हा तुमच्या बँकिंगच्या एक्झामसाठी आणि पुढे येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी पण महत्त्वाचा आहे. काय आहे विषय समजून घेऊ. RBI आस्क्स, एक मिनिट, RBI आस्क SBM बँक इंडिया. आता हे SBM बँक इंडिया काय ते सांगतो. टू स्टॉप ट्रान्झॅक्शन्स अंडर LRS. LRS अंडर येणारे ट्रान्झॅक्शन स्टॉप करायला यांना म्हटलेलं आहे.
आता काय विषय आहे हा जरा आपण समजून घेऊ. बघा, एक एक LRS नावाचा विषय आहे ज्याचं नाव आहे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. नाव काय याचं? लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. काय असतं हे? रेमिटन्सचा विषय असा आहे की आपल्या देशात पैसे पाठवणे किंवा है ना, असा बेसिकली अर्थ आहे. आता जेव्हा भारताचे लोक भारताबाहेर जातात तेव्हा ते भारतात पैसे पाठवतात, याला म्हणतात रेमिटन्स. बरेचदा रेमिटन्सला दोन भाषेत बोलल्या जातं. एक म्हटलं जातं इनवर्ड रेमिटन्स आणि दुसरं म्हटलं जातं आउटवर्ड रेमिटन्स. इनवर्ड रेमिटन्स म्हणजे काय की जेव्हा इनवर्ड रेमिटन्स म्हणजे काय, जेव्हा भारताचा व्यक्ती भारतात पैसे पाठवेल तेव्हा आपण त्याला म्हणू इनवर्ड रेमिटन्स, आत येणारा पैसा. आणि आउटवर्ड रेमिटन्स म्हणजे काय की जेव्हा एखादा भारताचा व्यक्ती भारताच्या बाहेर पैसा पाठवेल त्याला आपण म्हणू आउटवर्ड रेमिटन्स. तर हा आउटवर्ड रेमिटन्स जो आहे याच्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी 2004 मध्ये, ही 2004ची गोष्ट आहे ना, 20 वर्ष आधीची गोष्ट आहे, एक स्कीम आणली होती ज्याचं नाव होतं लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. म्हणजे याच्यात सर RBIने म्हटलं होतं की आम्ही थोडेसे लिबरल आहे, जास्त रेस्ट्रिक्शन्स लावणार नाही, तुम्हाला पैसे इकडून तिकडे पाठवायचे पाठवू शकता, पण लिमिट ठरवली होती. ही लिमिट किती होती माहिती आहे? लिमिट ऐकूनच आपल्याला अर्धे थक्कवतात. याची लिमिट आहे $2,50,000, $2.5 लाख एका वर्षात, एप्रिल पासून तर मार्च पर्यंत जे आपलं फायनान्शियल इयर असतं त्या एका वर्षात $2.5 लाख एका अकाउंटमधून तुम्ही दुसऱ्या देशात पाठवू शकत होते आरामात. त्याच्यावर कुठलं रेस्ट्रिक्शन नाही, तुम्ही आरामात हे पैसे पाठवू शकत होते. पण आता हे LRS मध्ये काय होत होतं की लोक पैसे इकडून तिकडे पाठवत होते. आता याच्यात ही SBM बँक का मध्ये आली ते आपण समजून घेऊ. SBMचा अर्थ असा समजा, ही आहे स्टेट बँक ऑफ मॉरिशियस. आता या स्टेट बँक ऑफ मॉरिशियसचा भारतामध्ये यांनी ब्रांच उघडल्या. तर भारतात यांच्या 4 वेगवेगळ्या, 4 आहे की 6 ब्रांचेस आहे भारतामध्ये, 4-6 काहीतरी ब्रांचेस आहे. तर यांचं भारतात जे नाव आहे ते आहे SBM बँक. यांनी स्टेट बँक ऑफ मॉरिशियस नाव नाही ठेवलं आहे, SBM स्टँड्स फॉर स्टेट बँक ऑफ मॉरिशियस. तर SBM बँक इंडिया असं लिहून ही बँक आहे. तर याच्या ब्रांचेस आहे भारतामध्ये. तर याच्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला असं आढळलं की जरा काहीतरी गडबड होते आहे. म्हणजे कुठल्या तरी बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये काही नियम असे आहे की ज्याचं उल्लंघन SBM बँक किंवा अशा काही बँकाच्या SBM बँकमध्ये पैसे टाकत आहे अशा बँकांच्या द्वारे LRSचा वापर करून, हे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीमचा वापर करून काहीतरी गडबड होते आहे. म्हणजे मटेरियल सुपरवायझरी कन्सर्न्स काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लक्षात आले आणि त्याच्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी LRSच्या अंडर होणाऱ्या सगळ्या ट्रान्झॅक्शनवर बॅन लावलेला आहे. कुठल्या बँकेच्या? SBM बँकेच्या. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, LRSच्या अंडर कुठल्या बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी बॅन लावला? नाव लक्षात ठेवा, SBM बँक. ठीक आहे, लक्षात राहील. आय होप लक्षात राहील हा विषय. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे पुन्हा RBIशी रिलेटेड. हा जो विषय आहे हा आपण 28 डिसेंबर 2022 मध्ये बघितला होता. नाही तर तुम्ही, मी इथे डेटही लिहून देतो है ना, सॉरी. हा विषय आपण 28 डिसेंबर 2022 ला बघितला होता. तर तुम्ही काय कराल, 28 डिसेंबरची PPT जरा बघून घ्याल. त्याच्यात तुम्हाला आहे लॉकर ॲग्रीमेंट रिन्युअल याच्याबद्दलची माहिती मिळून जाईल. तर आता अपडेट काय आहे त्याच्यात की लॉकर रिन्युअलचं ॲग्रीमेंटसाठी RBIनी सांगितलं होतं, सगळ्या बँकांना म्हटलं होतं की तुम्ही जे लॉकरचे ॲग्रीमेंट आहे ते रिन्यू करून घ्या. आणि बरेचसे नवीन टर्म्स त्याच्यात होते, गोष्टी नवीन होत्या. जसं की अनफेअर टर्म्स ज्या बँकेकडनं लादल्या जातात कस्टमर्सवर त्या त्याच्यातनं रिमूव्ह करायला पाहिजे. त्याची शेवटची तारीख जी होती ती 31 डिसेंबर 2022च दिली होती फक्त. इतक्या लवकर करणं शक्य नव्हतं 2-3 दिवसात. त्याच्यानंतर हे पण म्हटलं होतं की 100 टाइम्स म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं बँकेचं लॉकर असेल आणि त्या लॉकरचं काही कारणामुळे ते लॉकर जळून गेलं, बिल्डिंग कोलॅप्स झाली बँकेची, असं काही जर झालं आणि व्यक्तीचं नुकसान झालं तर बँक जेवढा लॉकरचा चार्ज घेतं त्याच्यात 100 टाइम्स त्या व्यक्तीला पैसे द्यावे लागतील. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात होता. इतकंच नाही
तर जर एखाद्या लॉकरविषयी कुठल्या कोर्टात केस चालू आहे तर अशा केसमध्ये पूर्ण केस संपतपर्यंत त्याची CCTV रेकॉर्डिंग तुम्हाला ठेवावं लागेल. लॉकरमध्ये आत येणारा व्यक्ती, बाहेर जाणारा व्यक्ती याची CCTVने रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले होते आणि हे रेकॉर्डिंग 6 महिन्यांपर्यंत 180 दिवसांपर्यंत स्टोअर करण्याची व्यवस्था बँकांनी करावी असे सगळे आदेश त्या नवीन RBIनी बँकांना दिले होते. तर आता हे जे लॉकर ॲग्रीमेंटचं रिन्युअल करायची आहे याची डेट एक्सटेंड करण्यात आली आहे आणि याची डेट चक्क 1 वर्षांनी वाढवण्यात आली आहे. तर लॉकर ॲग्रीमेंट आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत लोकांना रिन्यू करता येतील. तर ही एक महत्त्वाची बातमी, एक्सटेन्शन मिळालं आहे RBIकडनं. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर आपण जाऊ. आता नेक्स्ट मुद्दा आहे मक्कावरनं आलेला. मक्का है ना. आता मक्काबद्दल कोणी नाही ऐकलंय. मक्कामध्ये काय झालंय की जी तिथली सगळ्यात महत्त्वाची जी मस्जिद आहे द ग्रँड मॉस्क रोड आणि त्या मस्जिदकडे जाणारा जो रोड आहे त्याचं नाव आहे द ग्रँड मॉस्क रोड है ना. या ग्रँड मॉस्क रोडवर जगातली सगळ्यात मोठी लॉंगेस्ट कॅलिग्राफिक पेंटिंग बनवल्या गेली आहे. जगातली सर्वात मोठी कॅलिग्राफिक पेंटिंग बनवल्या गेली आणि ही म्युरल्सनी बनली आहे, म्हणजे छोटे छोटे चौकोनी टाईल्सनी बनवलेली आहे. तर ही 75 मीटरची आहे, म्युरल्सनी बनलेली आहे आणि याला बनवणारे जे व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे अमाल फेलेम्बन. तर अमाल फेलेम्बन, माझ्यासारखं नाव आहे ना, अमोल असतं तर चाललं असतं, माझं नाव अमोल आहे, इथे अमाल आहे, जाऊ द्या, लक्षात तरी राहील. अमोलसारखाच कोणीतरी अमाल होता बा. तर हे अमाल फेलेम्बन यांनी बनवलेली ही 75 मीटरची जगातली सगळ्यात मोठी कॅलिग्राफिक पेंटिंग कुठे आहे जर विचारलं तर नाव लक्षात ठेवा, हे जो ग्रँड मॉस्क रोड आहे मक्कामध्ये तिथे ही पेंटिंग उपलब्ध आहे. ठीक, क्लिअर. हा विषय फॅक्च्युअल पॉइंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट चलो, नेक्स्ट विषय आहे एक मोठ्या प्रोग्रामचा जो की भारतात लॉन्च झाला आहे. लॉन्च करणाऱ्या 2 ऑर्गनायझेशन्स आहे. एक ऑर्गनायझेशनचं नाव आहे पेप्सिको. आता पेप्सी तुम्ही ऐकलंच आहे. ही पेप्सी बनवणारी जी कंपनी आहे त्याचं नाव आहे पेप्सिको. यांची एक फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनचं नाव आहे पेप्सिको फाउंडेशन. तर पेप्सिको फाउंडेशन आणि केअर ही एक मोठी NGO आहे जगभर जी काम करते. या 2 ऑर्गनायझेशन्स एकत्र आल्या आणि यांनी भारतात $18 मिलियन एक ग्लोबल प्रोग्राम भारतात आणला आहे. ग्लोबल प्रोग्राम ऑलरेडी चालू आहे, याच्यातला $18 मिलियन प्रोग्राम भारतात सुरू केला आहे. कुठल्या 2 ऑर्गनायझेशन्सनी? पेप्सिको आणि केअर. प्रोग्रामची विशेषता काय, प्रोग्रामचं नाव काय, हे सगळं आपण समजून घेऊ. बघा, जगभरात एक प्रोग्राम केअरनी सुरू केला पहिले. कुठल्या कंट्रीजमध्ये? कंट्रीज जशा इजिप्त, युगांडा, पेरू, थायलंड, व्हिएतनाम अशा कंट्रीजमध्ये केअर ही जी NGO आहे यांनी एक प्रोग्राम सुरू केला. त्या प्रोग्रामला नाव दिलं शी फीड्स द वर्ल्ड. त्याचं नाव काय दिलं? शी फीड्स द वर्ल्ड. शी फीड्स द वर्ल्ड म्हणजे ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये असलेल्या महिला आहे ना, म्हणजे त्याच्यातली प्रत्येक महिला ही जगाला अन्न पुरवते. त्याच्यामुळे या प्रोग्रामचं नाव देण्यात आलं शी फीड्स द वर्ल्ड. तर ही अशा ज्या महिला आहे जे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करतात अशा महिलांचं एम्पॉवरमेंट करण्यासाठी, म्हणजे याचा फोकस कशावर आहे? ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असलेल्या विमेनचं एम्पॉवरमेंट करण्याचा विषय आहे. तर या प्रोग्रामचं नाव आहे शी फीड्स द वर्ल्ड. हा केअरनी सुरू केला. आता यांनी जगभरातल्या बऱ्याचशा कंट्रीजमध्ये सुरू केला, पण आता भारतातही असा प्रोग्राम व्हायला पाहिजे. याच्यासाठी केअरसोबत कोण काम करायचं ठरवलं? पेप्सिकोनी. तर पेप्सिको फाउंडेशनने $18 मिलियन याच्यासाठी द्यायचे ठरवले आहे आणि पहिल्यांदा हा प्रोग्राम वेस्ट बेंगॉलच्या 2 शहरांमध्ये सुरू होत आहे. नॉर्थ बेंगॉलच्या 2 शहरं कोणते? एकाचं नाव आहे अलीपुरद्वार आणि दुसऱ्याचं नाव आहे कूचबिहार. तर अलीपुरद्वार आणि कूचबिहार हे दोन्ही डिस्ट्रिक्ट जे आहे, हे शहर म्हणजे डिस्ट्रिक्ट म्हणायचं होतं मला, हे दोन्ही डिस्ट्रिक्ट जे आहे, जिल्हे, हे आहे नॉर्थ बेंगॉलमध्ये. या 2 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा शी फीड्स द वर्ल्ड हे सुरू होणार आहे. नंतर बेंगॉल, हे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सुरू होतील. तर 2 ऑर्गनायझेशन्स एकत्र आल्या, पेप्सिको फाउंडेशन आणि केअर. टोटल जी कॉस्ट आहे ती आहे $18 मिलियन
आणि इजिप्त, युगांडा, पेरू, थायलंड, व्हिएतनाम अशा कंट्रीज नंतर आता हा प्रोग्राम भारतात पण रन होतोय. ठीक, आणि फोकस असणार आहे याचा विमेन एम्पॉवरमेंट. ठीक आहे, क्लिअर. चलायचं नेक्स्ट पॉइंटकडे. चलो, नेक्स्ट मुद्दा काय आहे. आता इथे 2 मुद्दे शॉर्टमध्ये मेन्शन केले, थोडं समजून घ्या. पहिला जो विषय आहे तो आहे की पंजाब नॅशनल बँक आणि आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या 2 ऑर्गनायझेशन्स एकत्र आल्या आहे आणि यांनी को लेंडिंग पार्टनरशिप केली आहे. को लेंडिंग म्हणजे काय? को लेंडिंग म्हणजे एकत्र येऊन लेंड करणे. पंजाब नॅशनल बँकेच्या वेगळ्या काही स्ट्रेंथ्स आहे, आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वेगळ्या स्ट्रेंथ्स आहे. तर 2 ऑर्गनायझेशन एकत्र येऊन आता लेंड करणार आहे. साधा फॅक्च्युअल प्रश्न याच्यात बनू शकतो की पंजाब नॅशनल बँकेने कुठल्या हाऊसिंग फायनान्स कंपनीसोबत को लेंडिंगची पार्टनरशिप केली, तर नाव लक्षात ठेवा, आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. ठीक, एकच प्रश्न याच्यावर बनू शकतो. दुसरं आहे AU स्मॉल फायनान्स बँक, यांचं नाव आपण ऐकलेलं आहे. यांनी एक क्रेडिट कार्ड ऑफरिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे ज्याचं नाव ठेवलं आहे स्वाईपअप. AU स्मॉल फायनान्स बँक यांनी क्रेडिट कार्डचा एक स्कीम लॉन्च केली आहे, त्याचं नाव ठेवलं आहे स्वाईपअप. आणि या स्वाईपअपच्या अंडर काय करणार आहे माहिती आहे का? तुम्ही ऐकाल तर तुम्हाला मजा येईल ऐकायला. हे काय करणार आहे स्वाईपअपच्या अंडर, की समजा तुमच्याकडे दुसऱ्या एखाद्या बँकेचं कार्ड आहे, क्रेडिट कार्ड, पण तुम्हाला वाटतं की यार मला इथे चांगला कॅशबॅक मिळत नाही किंवा मला नाही का इथे चार्जेस जरा जास्तीच पडतात है ना, क्रेडिट लिमिट मला कमी आहे, जास्त पाहिजे, रिवॉर्ड पॉईंट्स जास्त पाहिजे. तर अशा वेळेस तुम्ही ते क्रेडिट कार्ड डिजिटली डायरेक्ट AU स्मॉल फायनान्स बँकेच्या ॲपवरनं तुम्ही ते क्रेडिट कार्ड AU स्मॉल फायनान्सला देऊन त्यांच्याकडनं नवीन क्रेडिट कार्ड घेऊ शकता. तर याच्यात तुम्हाला मग कदाचित लिमिट वाढवून मिळेल, तुम्हाला जास्त कॅशबॅक मिळतील, तुम्हाला जास्त रिवॉर्ड पॉईंट्स मिळेल. यांनी काय होईल की AU फायनान्स बँकचा बिझनेस वाढेल आणि दुसऱ्या बँकेचा बिझनेस कमी होईल. तर दुसऱ्यांचे कस्टमर्स आपल्याकडे ओढण्यासाठी हे AU स्मॉल फायनान्स बँकेचा नवीन कार्यक्रम आहे. नाव काय ठेवलं आहे? स्वाईपअप. सबको स्वाईप कर दो और अपनी तरफ लेके आओ, असा काहीतरी प्रोग्रामचा विषय आहे. ठीक, क्लिअर झाला हा. नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ. 2 दिवसाचे करंट अफेअर्स आहे ना, म्हणून जरा जास्त आहे मुद्दे. एक अवॉर्ड आहे जो भारतातल्या सगळ्यात डिस्टिंग्विश्ड म्हणजे अशा सायंटिस्टला देण्यात येतो की ज्यांनी असं काम केलं आहे जे भारतात अजून कोणी केलं नाही. तर या अवॉर्डचं नाव आहे द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट ऑफ द इयर. द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट ऑफ द इयर. आणि या वर्षीचा मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड जो मिळालेला आहे तो मिळालेला आहे R. विष्णुप्रसाद यांना. R. विष्णुप्रसाद यांनी स्मार्ट सिटीज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लार्ज स्केल वॉटर मॅनेजमेंट, स्वच्छ भारत अभियान सारख्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि बरेचसे नवीन सजेशन्स, इम्प्रूव्हमेंट्स त्यांनी आणलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अवॉर्ड या वर्षीचा कोणाला मिळाला? R. विष्णुप्रसाद. मागे जो फोटो तुम्हाला दिसतोय त्याच्यात तुम्हाला अनुराग ठाकूर हे R. विष्णुप्रसाद यांना अवॉर्ड देताना दिसत आहे. ठीक आहे, तर हा एक फॅक्च्युअल पॉईंट आहे. नक्की विचारला जाईल प्रश्न की मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अवॉर्ड 2022 कोणाला देण्यात आला? नाव लक्षात ठेवाल, R. विष्णुप्रसाद. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. आणि आता आपण हा विषय मी मगाशी सुरुवातीला तुम्हाला सांगितला. कोविन ॲप आपण सगळ्यांनीच वापरलं कोविड वॅक्सिनेशन्सच्या वेळेस है ना. सगळं आपलं लॉग इन वगैरे त्याच्यावरच होतं आणि हे इतकं सक्सेसफुल झालं की गव्हर्नमेंटला वाटलं की फक्त कोविडच्याच वॅक्सिनेशनसाठी ॲप का असावं बा, सगळ्याच वॅक्सिनेशनसाठी ॲप का नसावं. आता तुम्ही म्हणाल वॅक्सिनेशन होतात किती, तर बाबा आपण लहानपणी खूप सारे वॅक्सिन्स घेतले, आता आपल्याला ते आठवत नाही, पण लहानपणी आपण खूप वॅक्सिन्स घेतले आणि या सगळ्या वॅक्सिन्सचा डेटा कुठेतरी असायला पाहिजे. आता माझी मुलगी लहान आहे त्यामुळे मला माहिती आहे की किती प्रकारचे वॅक्सिन्स लहानपणी द्यावं लागले. आपण लहान असले, आता आपण मोठं झालो ना तर माहीत नसतं जनरली आपल्याला. तर हे जेव्हा एखादी लेडी म्हणजे प्रेग्नंट लेडी असते, जेव्हा ती एखाद्या बाळाला बर्थ देते त्याच्यानंतर त्या बाळाचे सगळे वॅक्सिन्स देणं सुरू होतं. जन्मल्या हे सगळे वॅक्सिन्स सुरू होतात आणि भरमसाठ वॅक्सिन्स असतात. बरेचदा काय होतं, या वॅक्सिन्सचा कुठला डेटाच नसतो, म्हणजे डेटा नसतो इन द सेन्स मॅन्युअल एंट्री असते सगळीकडे. एक प्रॉब्लेम आम्ही स्वतः फेस केला आमच्या मुलीच्या बाबतीत की वॅक्सिनेशन कधी झालं आठवत नाही, ती फाईल कुठे आहे वेळेवर मिळत नाही, डेट्स कधी कधी वॅक्सिनच्या निघून जातात. आणि हे काय होतं, कारण
फिजिकली या सगळ्या फाईल मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट. तरी आपण जरा शिकलो आहे, आपल्याला 4 गोष्टींची समज आहे, म्हणून आपण ॲडजस्टमेंट काहीतरी करून हे सगळं करून घेऊ. पण जिथे शिक्षणाचा अभाव आहे अशा ठिकाणी तर हा प्रॉब्लेम खूप मोठा होऊन जातो. अशा केसमध्ये बरेच मुलांचे खूप सारे वॅक्सिनेशन्स मिस होऊन जातात. सोल्युशन गव्हर्नमेंट घेऊन आलं आहे, या सगळ्या सिस्टीमला डिजिटल करू म्हणे. तर डिजिटल सोल्युशन काय आहे मग? गव्हर्नमेंटनी YouWin नावाचा ॲप आता लॉन्च केला आहे. नाव काय आहे? YouWin. तर पहिले आपल्याकडे होतं कोविन, पहिले म्हणजे कोविडसाठी जे आहे ते कोविन. आता सगळ्याच लोकांसाठी कुठलं आहे? YouWin. तर युनिव्हर्सल, याच्यावरून काय, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जो आहे भारत सरकारचा, तो हा YouWin मुळे होणार आहे. म्हणजे जसं एखाद्या बाळाचा जन्म होईल तसं याचं रजिस्ट्रेशन डायरेक्टली डिजिटल होऊन जाईल. जी काही व्हॅक्सिन त्या बाळाला देण्यात येईल ते बाळ मोठं होतपर्यंत ज्या पण वॅक्सिनेशन्स त्याला देण्यात येईल याची रिअल टाईम एंट्री या YouWin ॲपवर राहील. त्याच्यामुळे मेसेजेस वगैरे हे सगळे लोकांना डायरेक्टली पुरवण्यात येतील, जेणेकरून त्या लहान बाळांचे कुठल्याच प्रकारचे वॅक्सिनेशन्स मिस होणार नाही आणि त्याचा डेटा पॅरेंट्सकडे पण राहील आणि गव्हर्नमेंटकडे पण राहील. तो दिस इज अ व्हेरी गुड प्रोग्राम. YouWin याचं नाव आहे. ठीक, विषय क्लिअर हा. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे, आणि हा आहे आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पद्म अवॉर्ड्सची अनाउन्समेंट झाली. पद्म अवॉर्ड्स म्हणजे भारतातले सर्वोच्च नागरिक सन्मान. भारतरत्न नंतर जे 3 अवॉर्ड्स येतात त्यांचे नाव आहे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अवॉर्ड्स. तर यांची अनाउन्समेंट झाली. कोणाकोणाला यावर्षीचे हे पद्म अवॉर्ड्स मिळाले आहे याच्यावर आपण थोडीशी नजर टाकू. पद्मविभूषण हे भारतरत्नानंतर सगळ्यात मोठे नागरिक सन्मान ज्याला म्हटलं जातं. 6 लोकांना पद्मविभूषण अवॉर्डनी सन्मानित करण्यात येणार आहे. कोण कोण आहे याच्यात? यांच्यातले बरेच नावं तुम्ही ऐकले आहे आणि काही ऐकले नसतील, तर त्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगतो. जाकीर हुसेन तबलावादक, यांना आपण सगळेच ओळखतो. SM कृष्णा जे आहे, SM कृष्णा हे कर्नाटकचे आहे आणि भारताचे होम मिनिस्टर होते एका वेळेस, कर्नाटकचे चीफ मिनिस्टर होते. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राचे गव्हर्नरही होते बहुतेक SM कृष्णा, ॲज फार ॲज आय रिमेंबर, एकदम डिटेल आठवत नाही. श्रीनिवास वर्धन हे भारताचे सगळ्यात मोठे मॅथमॅटिशियन्सपैकी एक आहे. तर यांना पद्मविभूषण देण्यात आला आहे. त्याच्यानंतर श्री बालकृष्ण दोशी यांना मरणोपरांत देण्यात आलं. पोस्ट माउथ इथे दिला आहे, पोस्ट माउथ्स म्हणजे मरणोपरांत. तर यांना जे देण्यात आलं आहे हे दोशी सर हे आर्किटेक्ट होते आणि बऱ्याचशा नवीन गोष्टींसाठी त्यांना हे पद्मविभूषण देण्यात आला आहे. त्याच्यानंतर आहे दिलीप महालनबिस. हे यांनी ORSला जगभर पॉप्युलर केलं. म्हणजे ORS जगभर पॉप्युलर करण्याच्या मागे जो व्यक्ती होता ते होते दिलीप महालनबिस. यांना पण मरणोपरांत पद्मविभूषण देण्यात येत आहे. त्याच्यानंतर आहे मुलायम सिंग यादव. मुलायम सिंग यादव हे, यांच्याबद्दल आपण चर्चा पण केली होती जेव्हा यांची डेथ झाली होती. उत्तर प्रदेशचे फॉर्मर चीफ मिनिस्टर हे होते. त्याच्यानंतर पद्मभूषण अवॉर्ड्स 9 लोकांना देण्यात आले. त्याच्यात SL भैरप्पा एक एज्युकेशनिस्ट आहे, रायटर आहे मोठे. कुमार मंगलम बिर्ला, दीपक धार, वाणी जयराम, स्वामी चिन्नाजियर हे आध्यात्मिक गुरु आहे. मिसेस सुमन कल्याणपूर काय म्हणतात त्याला, वोकल आर्टिस्ट आहे म्हणजे सिंगर आहे. त्याच्यानंतर कपिल कपूर, सुधा मूर्ती रायटर, नारायण मूर्तींच्या वाईफ, को फाउंडर ऑफ इन्फोसिस. त्याच्यानंतर कमलेश डी पटेल यांच्या व्यतिरिक्त 91 पद्मश्री अवॉर्ड्स देण्यात आले. आपण हे 6 आणि 9 एवढे 15ची चर्चा इथे करू शकलो, पण 91ची चर्चा करणं कठीण आहे. 91 पद्मश्री अवॉर्डीज अजून आहेत. ठीक आहे, त्यांच्यात 19 अवॉर्ड जे देण्यात आले यावर्षीचे ते विमेनला देण्यात आले. ही महत्त्वाची काही बातमी पद्म अवॉर्ड्सबद्दल. तर हे खूप महत्त्वाचे अवॉर्ड्स आहे. तुम्हाला यांचे नावं माहिती पाहिजे आणि या लोकांची ओळखही पाहिजे. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट विषयावर. 2 अपॉइंटमेंट्सवर आता आपण चर्चा करू. एक अपॉइंटमेंट आहे टाटा ट्रस्टचे नवीन CEO म्हणून सिद्धार्थ शर्मा यांची अपॉइंटमेंट झाली आहे.
टाटा ट्रस्ट किती मोठा ट्रस्ट आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. टाटा ट्रस्टचे नवीन जे सीईओ आहे यांचं नाव आहे सिद्धार्थ शर्मा. पहिल्यांदाच COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरची पोस्ट ही टाटा ट्रस्टमध्ये निघालेली आहे आणि याच्यासाठी अपर्णा उप्पालुरी यांची नियुक्ती झालेली आहे. तर तुम्हाला दोनच गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या आहे. सिद्धार्थ शर्मा CEO झाले आहे टाटा ट्रस्टचे आणि अपर्णा उप्पालुरी या COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर झाले आहे. नेक्स्ट अपॉइंटमेंट जी आहे ती आहे JP मॉर्गन चेस अँड कंपनी. ही एक भारतातच बनलेली कंपनी आहे. हेडक्वार्टर तर आता याचं न्यूयॉर्क USA मध्ये आहे. तर याच्या पण भारतात काही ब्रांचेस आहे आता JP मॉर्गन चेस अँड कंपनीच्या. फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे. JP मॉर्गननी बँक्स उघडल्या भारतात. तर याचे भारताचा जो व्यवसाय आहे सगळा ते पाहणारे जे आता नवीन हेड आहे त्यांचं नाव आहे प्रभदेव सिंग. तर प्रभदेव सिंगची अपॉइंटमेंट इंडियाचे चीफ म्हणून करण्यात आली आणि याला रिझर्व्ह बँकेने पण होकार दिलेला आहे. तर ही एक अपॉइंटमेंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. भारत पे मध्ये पुन्हा 3 मेजर अनाउन्समेंट झाल्या. या पण एकदा बघून घेऊ. भारत पे मध्ये अंबुज भल्ला यांची चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. राहुल भाटिया हे इंटरनल ऑडिटचे हेड आलेले आहे आणि रविंदर ओबराय हे हेड ऑफ कंप्लायन्स म्हणजे कंप्लायन्स डिपार्टमेंटमध्ये हेड झाले. इतके नावं लक्षात राहतील का बघा. पण PPT रिवाईज करत राहा. काय होतं आपण जेव्हा वाचलेलं राहतं ना कुठे आपल्याला लगेच क्लिक होतं ते. ठीक, चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. आणि आता काय कालचा दिवस जो होता तो होता 74वा रिपब्लिक डे. आपण सगळ्यांनीच साजरा केला याच्याबद्दलची ही माहिती. आणि काल एक महत्त्वाचा दिवस पण होता. शेवटचा स्लाईड आहे. काल एक महत्त्वाचा दिवस अजून होता रिपब्लिक डेच्या व्यतिरिक्त. तो होता इंटरनॅशनल कस्टम्स डे. कस्टम्सच्या फील्डमध्ये जे पण ऑफिसर्स जे पण बाकी जे क्लर्क्स आणि बाकी सगळे लोक असतात हे सगळे काम करतात तर यांचा सन्मान व्हावा याच्यासाठी इंटरनॅशनल कस्टम्स डे हा जगभर सेलिब्रेट करण्यात येतो. तर हा पण 26 जानेवारीलाच सेलिब्रेट करण्यात येतो. यावेळेसची कस्टम्स डेची जी थीम होती ती होती स्केलिंग अप कस्टम्स डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बाय एम्प्रेसिंग अ डेटा कल्चर अँड बिल्डिंग अ डेटा इकोसिस्टम. खूप मोठी थीम आहे. तर असं लक्षात ठेवायचं की इतकी मोठी जर थीम आली डेटा इकोसिस्टम वगैरेशी रिलेटेड तर ही कस्टम्स डेटशी रिलेटेड थीम आहे असं तुम्ही समजू शकता. हे सगळे होते 26 आणि 27 जानेवारीचे मुद्दे. आय होप सगळे मुद्दे क्लिअर झाले असतील. कुठल्या मुद्द्यामध्ये डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाका. 31 जानेवारीच्या क्विजसाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. ठीक आहे. लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक यू व्हेरी मच.